षटक क्रमांक पहिला या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्राय क्रिश ला आपण पाहणार आहोत पहिले षटक हाताळण्यासाठी. आणि आता गोलंदाज करण धुळे आणि त्याच्या साथीनं रोहित धुळे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. क्रिश मडवी आपण पाहतोय. अपकरा खरं तर पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज. 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील. त्याची आपण पाहतो सॉफ्ट हँडने चेंडू वळवण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही बॅट आणि बॉलचा. आणि एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. मुख्य पंचाच्या भूमिकेत दत्ता खडवसर, स्क्वेअर लेगचे पंच विष्णू शिंदे सर असे 2 नामांकित पंच. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पार्थ 11 जे हनुमान जोवेली या नावाने संघ आज खेळतोय. जयेश मात्र पुरस्कृत. ओ कवा पॉइंटला या ठिकाणी सेल टिपली जाईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल. खरं तर इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता रोहित धुळेचा. सध्याचा इन्फॉर्म बॅटर मैदानाच्या बाहेर परततोय शून्याचा चष्मा घालून. पहिला धक्का लागेल टीम जोबेली संघाला. पार्थ 11 जोबेली संघाला लागणारा हा पहिला धक्का. पहिला धक्का या ठिकाणी या स्वस्तामध्ये माघारी परतला रोहित धुळे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आले न्यू बॅटर जुबिली टीमचा हिटमॅन अर्थातच रोशन धुळे. पहिल्या बॉलवरती सिंगल. त्यानंतर लगेचच त्याला क्विक रिप्लाय दिला गोलंदाजाने. या ठिकाणी पहिली मोठी सफलता या ठिकाणी अर्जित केली गोलंदाज क्रिशने. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. इथे बीमर आणि झेल पकडण्यात आले परंतु सुखरूपरित्या या ठिकाणी बाल बचावले गेले. रोशन धुळे आपण पाहतो फुल टॉस बॉल वरती व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाहीये परंतु 1+1 अशा 2 धावा जरूर मिळतील. इट्स अ बीमर बॉल. क्रिशला आपण पाहिलं तर या अगोदर चांगली गोलंदाजी 2 चेंडू अप्रतिम त्याचे पाहायला मिळाले. एक चेंडू करण धुळेच्या अगेन्स्ट त्याने टाकला. दुसऱ्या बाजूला रोहित धुळेच्या अगेन्स्ट एक चेंडू अप्रतिम त्याने टाकलेला. परंतु आता बीमर बॉल. फ्रेटचा बॉल यावेळी सॉल्साईला उडवलाय. व्ही शेप मध्ये फटका झाला. भाडीश लॉंगच्या दिशेने काऊ कॉर्नरला हा चेंडू अडवण्यात आलाय. सध्या तरी सिंगल डबलला टीम पार्थ 11 ज्या हनुमान जोबेली संघ प्राधान्य देते. आज जोबेली टीम मध्ये विवेक गायकवाड, महेंद्र धुळे, सचिन धुळे हे प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच केडी कल्पेश धुळे फिरकीचं आक्रमण. असं वाटलं होतं की आज कल्पेश धुळे संघामध्ये नाही आहेत परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. खरं तरी माहिती जशी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देण्यात आली की कल्पेश धुळे सुद्धा इन मध्ये खेळणार आहे तेव्हा थोडसा अगदी दहशतीचं वातावरण निर्माण झाले. कारण फिरकीचं आक्रमण दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल कल्पेश धुळे. पण तो सध्या जोबेली संघ मैदानाच्या आतमध्ये शांत क्रिकेट खेळते. हो अडबा बॅटने क्रॉस बॉडी स्ट्रोक. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल. क्रीजचं कौतुक करावं लागेल. एक चेंडू त्याने
जरूर स्वर टाकलाय, परंतु काय कमबॅक केलाय या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय, सध्या आपण पाहिलं तर मैदानावरती सॉफ्ट हँड सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी रोशन धुळेच्या अगेन्स्ट टाकण्यात आलेला बॉल अप्रतिम होता. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले आणि या ठिकाणी आपण पाहतो फक्त आणि फक्त केवळ 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आफ्टर 6 रन. बरोबर 3:50 होत आहेत. लक्षात घ्या पंच, आपण देखील सामना थोडासा स्पीडअप करा, कारण अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये 10 मिनिटांनंतर आमचं ऑफिशियल टी टाइम होईल. सहा धावा धाव फलकावरती. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 5 ओव्हरची मॅच आहे आणि सध्या थेंबे थेंबे तळे साचे ही भूमिका टीम जोबेली संघाने घेतलेली आहे. विशाल आले. चला पंच जास्त वेळ जातोय, लक्षात घ्या. ऑलरेडी तुम्ही स्ट्रिक वॉर्निंग द्या, आयोजकांची सूचना आहे. हे तुम्हाला मुभा आहे डीके. दोन रनची पेनल्टी ऑलरेडी या ठिकाणी देण्यात आलेली आहे टीम वसार संघाला. फुल टॉस बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल बीमर आणि त्यावरती आलेला पहिला हा दर्जेदार चौकार. फुलटॉस बॉल वरती दुधारी अस्त्र बाहेर काढणं करण धुळेले आणि इथे धावा मिळाल्या. एकंदरीत आपण पाहतो 5. धावा धाव फलकावरती. खरं तर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा या 5 धावा ऍड होतात. पहिल्या षटकामध्ये 6. हो यामुळे साईडला वर स्ट्रोक फ्रीच्या बॉलवरती जी नामी संधी होती करण धुळेकडे. खरं तर ज्याच्या नावातच रन आहेत तो करण सध्या मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. षटकार आला. पुन्हा एकदा आपण पाहतो स्विच हिट. करण धुळे फुल टॉसला मात्र फ्लिक केलंय. बॉल चालला सीमा पार. धावा मिळतील. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. पहिल्या षटकानंतर खरं तर आपण पाहतो पॉवर प्लेचं दुसरे षटक जसं चालू झालं, हल्ला बोल पार्थ 11 जनमन जोबेली संघ. पहिल्या षटकामध्ये अत्यंत अगदी आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. डिफेन्सिव्ह पवित्रा रोशन धुळे करण धुळे या दोन्ही खेळाडूंनी घेतला होता, परंतु आता सध्या करण धुळेचा बल्ला बोलतोय. धावा धाव फलकावरती 21 धावा. अजून एक यावेळेस इनफिल्डचा पुरेपूर वापर केलाय. बॉल चालला फायदा उचलतोय करण धुळे आणि ते बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक नेत्रदीपक चौकार. पहिल्या षटकामध्ये टीम चेअरमन जोबेली संघाच्या डगआउट मध्ये थोडीशी शांतता होती.
चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजी होती, परंतु आता चौकार षटकार आल्यानंतर महेंद्र धुळे, विवेक गायकवाड, कल्पेश धुळे यांच्यामध्ये आता सध्या चर्चा रंगतीये. बाबासाहेबराव फलकावती 25-25. फुल टॉसमॅन आणखीन एक स्लोप नो लुक शॉट. करण धुळेचा फेवरेट. कदाचित त्याने झोपून पाहिलंय की हा चेंडू किती लांब चाललाय. बॉल सीमा पार. इट्स अ बिग हिट. षटकार. षटकार चौकार चौकार षटकार हीच आतषबाजी सध्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी वसार दोन संघाच्या विरोधात, जिथे मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये जिथे करण धुळेचा फटका नाहीये. बॉल सीमा पार. धावा आणखी मिळतात 4. शेवटचा बॉल आणि तो राहिला गोलंदाज विशालच्या दाबावरती. संघाची धावा संख्या फलकावरती तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा एका गड्याच्या मूळ बदल्यात. पस्तीस धावा धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा क्रीज आलेत. गोलंदाज क्रीज. पहिला बॉल क्रीज आपण पाहतोय. वेगवान चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. क्रीजचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये याच क्रीजने इकॉनॉमिकल स्पेल ज्याच्या वतीने हाताळण्यात आला होता तो गोलंदाज आपण पाहतो. कंजूस गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट. यावेळेस लॉगऑफच्या दिशेने बॉल उडवलंय. क्षेत्ररक्षक थोडे दूर आले. एक कंप्लीट झाली. धावा मिळणं गरजेचं आहे. आणि आता सिंगल डबलला आपण पाहिलं तर या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय. रोशन धुळे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगल डबलला त्याच्या वतीने प्राधान्य देण्यात आले. आमचे या दरम्यान बुवा आलेत. तुषार तेंडुलकर यांचं मनपूर्वक स्वागत. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर लाईन अप्रतिम पाहायला मिळते. क्रिशने इम्प्रेसिव्ह षटक हाताळलेलं आहे. त्यांचे टिबल्ट मान देखील सांगतात की खरं तर हा गोलंदाज आमचा एक भरोशाचा गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळला. याही षटकामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न तो जरूर करेल, परंतु बॉल चालला डीप मध्ये. काय फिल्डिंग करण्यात आली आहे आणि ते धावा मिळतील 2. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी करतात सध्या क्रिश. पहिला डॉट त्यानंतर 2 धावा, पुन्हा एकदा डॉट टाकला आणि आता या 2 धावा आज स्कोर कार्ड वरती. एकोणचाळीस धावा झालेले. पुढे सरसवले. फटका अप्रतिम. क्षेत्ररक्षक पोहोचलोत. पाहावं लागेल. बोर्ड कॅच. ब्रिलियंट साजन होते. आउटस्टँडिंग झेल. फलंदाजाचा संपला खेळ. रोशन धुळे जणू काही चाचपडत खेळत होते. त्या रोशन धुळेला माघारी परतावं लागेल.
वन विकेट डाऊन. फलंदाज बाद. खर तर कल्पेश टिंबे यांच्या शुभेच्छा येण्या अगोदरच रोशन धुळे यांनी परतीचा प्रवास केलेला आहे. धक्का क्रमांक दुसरा लागलाय पार 11 जानेवारी जोमिनी टीमला. एकूण 40 वरती लागलेला हा दुसरा धक्का. मागचा सामना काकडवाल टीमने जिंकलेला आहे. जबरदस्त 79 धावा या संघाने बनवल्या होत्या आणि 80 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. जय ताडोबा कळम संघाच्या अगेन्स्ट. हो यावेळेस बॅकलिपला खाली ठेवत असताना सेन्सिबल क्रिकेट विवेक गायकवाड एक सिंगल धावण्यात आली. क्रिश सारखा एक जबरदस्त नामवंत गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सध्या तरी सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं. षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या 40 धावा 2 बाद. दरम्यान आपण पाहतोय बदलापूरचे नामांकित युवा उद्योजक ओमकार डांगे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सध्या आपण पाहतो बदलापूर नगरीमध्ये बदलापूर नगर परिषदे अंतर्गत चांगली चांगली कामं कॉन्ट्रॅक्टरच्या भूमिकेत ओमकार डांगे यांच्याकडे. वामनशेठ म्हात्रे यांनी दिलेला शब्द खर तर हा नेहमीच खरा ठरत असतो. कारण अनेक स्वीकृत नगरसेवकांना देखील त्यांनी शब्द दिला होता. त्यानंतर आता ओमकार डांगेला या निवडणुकीमध्ये कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी शब्द त्यांनी दिलेला आहे. म्हणजे येणाऱ्या भविष्य काळात बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धाव फलकामध्ये 40. अवघ्या 5 धावा क्रिशने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 6 केले होते म्हणजे 2 षटकांमध्ये 11 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. विवेक गायकवाड साठी हा बॉल भन्नाट वेग आणि आता गोलंदाज बाळू आले. 12 खेळाडू खर तर युट्यूबर आहे, रील स्टार आहे. वसाहत टीमचा ब्लॉगर मास्टर आहे. क्या बात आहे. आज संध्याकाळी कदाचित या मॅचचा देखील ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावत संख्या 41. 41 धावा बनलेले. फुल टॉस बॉल बॅटच्या तो एंडला लागून करण धुळे आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी पलटले. फलंदाज होईल बाद काही गरज नव्हती आणि इथे आपण पाहतोय एक्झॅक्टली घडले काय. हो नाही करत असताना हॅज नो वेटचा कॉल नाही आहे. फलंदाज होईल बाद. ज्या करण धुळेच्या बॅट मधून धावा येत होत्या तोच करण धुळे या ठिकाणी अपघातग्रस्त झालेला आहे. फलंदाज बाद. करण धुळेवरती भरपूर साऱ्या अशा अपेक्षा मंथन करत टीम जोडलेल्या होत्या. कारण षटक क्रमांक 2 मध्ये चांगल्या धावा त्यांनी बनवल्या. परंतु विवेक गायकवाड हा देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू हे देखील आपल्याला विसरून चालणार नाहीये. गोलंदाज बाळू चांगली गोलंदाजी करतात. बाळू
हा प्रतिम षटक हाताळला जातोय. आणखीन एक डॉट बॉल. संघाची धाबसंख्या स्थिरावली आहे ती 42 वरती 42 धावा. अजूनही जवळ जवळला 9 चेंडूंचा खेळ बॅलन्स या पहिल्या डावातील. किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकं गरजेचं. बॅटची लिडिंग एज इथे टिपली जाईल झेल. फलंदाज पण विवेक गायकवाडला देखील मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का. फलंदाज बा शेवटचे 2 बॉल या षटकातील खेळ बॅलन्स. 42 वरती अजून एक धक्का या ठिकाणी लागलेला आहे. कारण धुळे रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तिथे चुकीची कॉलिंग पाहायला मिळाली. त्यानंतर विवेक गायकवाड हा एक देखील साधा सोपा झेल देऊन बॅटला हलकासा स्पर्श झाल्यानंतर क्वाड बिहाइंडच्या रूपाने तो देखील बाद झाला. स्विच हिट. शेवटचा बॉल बॉल बचावले गेले. पहिल्याच बॉल वरती खर तर दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं प्रेम धुळेने. संपर्क नाहीये व्यवस्थित. खरं जोबेली संघाकडून भरपूर साऱ्या पाठीराखण्या अपेक्षा आहेत. चामटोलीचे श्रीधर डोंगरे असतील त्यांच्या वतीने शुभेच्छा येतात. अनिल धुळे, आदिनाथ वारगडे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक प्रेक्षक आहेत. शेवटचा बॉल हा देखील बॉल या ठिकाणी बॉडीला स्पर्श होऊन मागे चालला. आणि आता जोबेली संघाची धावसंख्या ही मात्र अक्षरशः 4 ओव्हरमध्ये आपल्याला 42 पाहायला मिळते. थंडावली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ग्राफ आपण पाहिला तर 35 वरती पोहोचला. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा डाऊन झाला. आणि आता चौथ्या षटकामध्ये अजूनही हा ग्राफ आपल्याला खाली पाहायला मिळालाय. म्हणजे आपण जर पाहिलं तर ही बॉलिंग समरी आपण पाहिली. 42 धावा. शेवटच्या अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये जिथे ज्या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं तिथे षटकामध्ये किती धावा टीम जवान जोबेली पार्थ 11 या मॅच मध्ये बनवेल आणि गावदेवी वसार संघाला किती धावांचं टार्गेट देईल देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज जितेंद्र शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज जितेंद्र. पहिलाच बॉल जितेंद्रचा बळबावतो मिस्टामिक स्ट्रोक. इथे झेल टिपली जाईल. महेंद्र धुळेला देखील माघारी परतावा लागेल. आणि आता 42 वरती या ठिकाणी धक्का क्रमांक जवळ 5वा लागलाय. टीम पार्थ 11 जय हनुमान झोबेली टीमला.
शेवटचा षटक. पुढचा बॉल स्विचित फटका चांगला दमदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचलो आणि शेवटच्या मुमेंटला या ठिकाणी आपण पाहतो धावा दोन मिळतील. सर्वेशालित बॅटर त्याची आपण पाहतो या दोन धाब्याने संघाचा धावफलक 44 मध्ये जाऊन पोहोचेल. किमान आता जोबेली संघ दुसऱ्या षटकानंतर असं वाटलं तर 60-70 धावा पर्यंत जरूर जाईल, परंतु आता 50-55 वरती गेला तरी पाठी राखायला वाटेल की 72. आणखी एक स्विचिंग क्षेत्ररक्षक आणि इथं आपण पाहतोय धावा या ठिकाणी मिळतील दोन आणि 77 नंबर बोलले तर दुहेरी धावेचा कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सर्वेशला आपण पाहतो पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर संघाचा डाव साबदण्याची जबाबदारी त्याला माहिती आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा यायला हव्यात कशा का होईना, परंतु या ठिकाणी आता टार्गेट द्यायचे प्रतिस्पर्धी टीमला. याच अनुषंगाने प्रयत्न केले जातात. साईडला पुन्हा एकदा आपण पाहतोय एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी कदाचित पलटले होते. प्रेम धुळे यांनी स्वतःवरती विश्वास दाखवला. एक धाव इथे जरूर मिळेल आणि आता 47 धावा फलकावरती 47. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावा धाव फलकावरती एक्स्ट्रा एक रन मिळेल. या ठिकाणी आपण पाहतो लॉंगऑफच्या दिशेने बॉल चालला एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटले तर आता दोन धावा जरूर मिळते. 50 धावा धाव फलकावरती जणू काही लागलेले आहेत आणि जोबेली संघाला या 50 धावा बनवताना थोडीशी दमछाक झाली असंच म्हणावं लागेल, कारण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 29 धावा आल्यानंतर अनबिलिव्हेबल. शेवटचा बॉल या डावातील शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाजाच्या धावावरती आणि फलंदाज होईल बाद. 50 धावा धाव फलकावरती 51 धावांचे टार्गेट असेल या मॅच मध्ये. टीम 51 धावांचे टार्गेट प्लस पॅनल्टीच्या 2 धावा म्हणजे इथून 54 धावा बनवाव्या लागतील. टीम 52 धावा झाला, पॅनल्टीच्या 2. 53 धावाची गरज आहे, माफ करा. धावांची गरज आहे टीम गावदेवी क्रिकेट संघ वसार बी संघाला. या 53 धावा अशा पद्धतीने चेस केल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मधून घेऊन येतील राहुलजी सबाल सर. धन्यवाद.
हॅलो हॅलो थँक्यू सो मच. टार्गेट या मॅचमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल 53 धावांसाठी. आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना सलामी जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल बॅटची कडा त्यांच्या मागे रोशन धुळे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि वेती फक्त आणि फक्त सिंगल. पहिली धाव खर तर स्कोरबोर्ड वरती लागली गेली त्यामुळे टाळ्यांचा गजर तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिला बॉल वरती एक सिंगल येते बीते त्यांच्या मागून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा खर तर पॅनल्टीच्या ऍड केल्यात आपण त्यामुळे आपण पाहतोय 53 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल ट्रॅक वरती गुरुदार दाखल होत आहे महेंद्र राऊंड द विकेट. इथे इनपीटच्या वर्ण घेण्याचा प्रयत्न होता पंचाकडे पाहिला अशा बुद्ध पंच सहमत नव्हते. डॉट बॉल 5 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानावरती रंगतोय त्यामुळे काकडबॉल टीम आपण कुठे असेल तर लवकरात लवकर कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा कारण यानंतर मॅच खेळायचे. बढतो यार पुढचा बॉल हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेचलाय डीप मध्ये खेळाडू क्षेत्ररक्षक पाठमोरा सर्वेश बॉल परत पोहोचतो इथून फेक करेल दरम्यान अवधी होता 2 धाबा एक पडण्याचा 2 धाबे ती भीतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता जाऊन पोहोचते 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये काकडबॉल टीमने खेळलाय त्यामुळे आता नेक्स्ट मॅच मध्ये संघ कोणता पुढे येईल. जोबेली की वसार वसार की जोबेली बढतो यार राऊंड द विकेट. यावेळेला देखील बिगिन करण्याचा प्रयत्न होता संपर्क नव्हता बॅटर बॉलचा बॅटर पाठच्या बद्द बॉल चाललाय सुरक्षेच्या हातामध्ये डॉट बॉल. ही समाप्ती तुम्हाला पार बीते धावफलक तुम्हाला पार मिळेल 3 वरती आता स्थिरावले या मॅच मध्ये दोन्ही संघ तुम्ही पाहताय शर्यतीचे प्रयत्न करतील यात शंकाच नाहीये. एका बाजूला तुम्ही पाहताय जर्मन जोबेली पार 53 या राबाना मैदानावरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती पार मिळेल. फुलटॉस बॉल फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये रोहित पोहोचतायत त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमा रेषा पार. हा पहिला वार चौकार.
आज चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर वरती 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा यावेळेस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं पॉइंटला क्षेत्र बोकडे त्या दिशेला फटका घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती 53 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल फक्त आणि फक्त 7 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही या बाद मध्ये 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये आता इथून 56 अब तक 56 रन का पीछा करना होगा इस मुकाबले में. दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानावरती 46 धावांचा पाठलाग करावा लागेल कारण या बाद मध्ये 53 धावांचं टार्गेट होतं आणि त्याच धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये ओव्हर नंबर 1 चा खेळ मॅन्ड्री पॉवर प्लेचा आपण पाहायला खरं तर जो जोबेली टीमच्या नावावरती राहिला आणि अजूनही 4 ओव्हर मध्ये इथून 46 धावा. हा फटका चांगला आहे. धावा देखील चांगला भेटतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. साजनच्या बॅटमधून हा षटकार आला. डॉट बॉल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू डॉट. पहिल्या बॉल वरती विवेक गायकवाड वरती आक्रमण चढवला. तिथून षटकार वसूल केल्यानंतर आता कमबॅक करतोय. धावफलक थांबलाय. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पार मिळेल 13 धाबा. खोदून काढलाय. फटका चांगला यावेळेस देखील मिळाला. खेळाडू उपस्थित. महेंद्र बॉलवरती पोहोचतील मितेकची सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना टीमची टोटल 14 धाबा धावफलकावरती जोडले जाईल. पहिल्या बॉलवरती षटकाराला असं वाटलं होतं धावफलक आता वेगाने पुढे सरकेल परंतु त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न करतोय विवेक गायकवाड. अष्टपैलू खेळाडू. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्याचा तुम्ही पाहिलाय. बिगिट. फटका चांगला आहे. धावा चांगला मिळतील का. क्षेत्ररक्षक प्रेम धुळे फक्त पाहत राहतील भरतील प्रेक्षक. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. त्यांच्या मागे मी म्हणेन रक्षकच्या मागे आपण पाहतोय. खरं तर खेळाडू उपस्थित होते परंतु इथे घडले काय हे चित्र आपण पाहणार आहोत आणि अखेर फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोर वरती जाऊन आता पोहोचली आहे 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आता सेकंड स्पेअर मध्ये महेंद्र धुळे.
पहिला बॉल रफ्तार का सौदागर म्हणून ओळख आहे. लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धावी ते मिळतीये, बहाल केली जाते. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 21, 21 धाबा. धावफलकावरती पार मिळतील 53 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक तुम्ही पाहता आता जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. बरोबर तयार महेंद्र दुळे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने धाबा खर्च केल्या होत्या 7. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग होती, त्यामुळे इथून अजून एक झटका लागतोय बॅटिंग करत असताना टीम वसार संघाला. फलंदाज बाद. Thank you so much. यावेळेला देखील वेग भरपूर होता. बॅटन पाठच्या बद्द अगदी आपण पाहतोय समर डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. डॉट बॉल. पहिला बॉल वाईड आल्यानंतर सलग आता डॉट बॉल. ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. रोहित पोहोचलेत. अखेर बैठे एक सिंगल. 53 धाबा या बॅटमध्ये चेस करायचे. त्यात अनुषंगाने बॅटिंग व्हायला हवी, परंतु अद्याप आपण पाहतोय खरं तर धावफलक पूर्णपणे स्थिरावर या मॅच मध्ये. श्रीबलांगड विभागातून वसार, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील एक ताकदवर संघ मंदिरावरती खेळतोय या मॅच मध्ये. नगरसेवक चषकाचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर भरघोष मतांनी ज्यांची निवड झाली ते रोहन जनार्दन पाटील साहेबांच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार प्रवीणजी गीते, समीर राऊत, विकास भांडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला देखील जागरूक खेळायचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. पंचाकडे पाहत राहिले की चेंडू इथून वाईड आहे का, परंतु पंच सहमत नव्हते आणि अखेर डॉट बॉल. ही समाप्ती होत असताना कमबॅक करतोय या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय महेंद्र दुळे साकेकेर प्रती तुम्हाला पाहायला मिळेल कमबॅक करत असताना, कारण त्याला माहिती आहे 53 धाबा या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं तर उच्चांक मोठं नाहीये, टार्गेट थोडस छोटं आहे, परंतु आम्ही म्हणतो ना टार्गेट छोटं आहे जोरी नाव मोठं आहे. फटका फसला होता. सुधीर रामशेठ धुळे तिथे उपस्थित होते आणि अखेर कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितलंय. खरं तर सुधीर धुळे म्हटले की कोणतीही स्पर्धा असू दे इव्हेंट मॅनेजर म्हणून त्यांची ओळख घ्या, मॅनेजमेंट करून मिळेल, स्पर्धा सक्सेस करून मिळतील हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय आणि त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. ओव्हर नंबर 3 चा खेळ आता संपलाय. 3 ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 23 धाबा. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील. 30 धाबा चेस करावा लागतील. 12 बॉल 30 धाबा. बढतो यार केडी. पहिलाच बॉल खेचून मारलाय 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक विवेक गायकवाड. हाताचा पिसारा फुलवत असताना एक सुंदर झेल तिथे टिपलाय आणि अखेर मैदान सोडावा लागेल. धक्का दुसरा लागतोय. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी वसार संघाला. विघ्नेश बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय क्रिश. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा, दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आणि अखेर अपघात निश्चित होता आणि तो घडला देखील. प्रभाकर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानावरती हर्षद, तर बॉलिंग ट्रॅक वरती केडी. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. धावचीच्या स्वरूपात खर तर प्रभाकर आउट झाला. परंतु या मॅच मध्ये आता संघर्ष वाढला. टीम वसार संघाचा देखील गावदेवी क्रिकेट संघ वसार बी हा संघ मैदानावरती खेळतोय. मारुती यार बिग हिट, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसला. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा इथे भिंतीला पाहावा लागेल. 2 धाबा एक मिनिट असताना इथून हरडीच्या वेगानं या 2 धाबा एक मिनिट जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 27 धाबा. हा फलकावरती जोडल्या जातील. 53 धाबा चेस्ट करायच्या होत्या. 2 धाबा पण पार्टीच्या पाहतोय. खर तर 12 ड्रेस कोड मध्ये नव्हते, त्यामुळे 2 धाबाची पार्टी लागली आहे आणि अखेर आता या मॅच मध्ये तुम्ही पाहताय खर तर धावफलक 27 वरती जाऊन पोहोचतोय. या वेळेला देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं की व्हाईट बॉल आहे का विचारणा केली, परंतु पंच संमत नव्हते, त्यामुळे इथून डॉट बॉल. सरपंच शहानिशा करतील, नक्की घडले काय? डॉट बॉल. पुढचा बॉल प्रॉपर टायमिंग, ऑन साइडला खेचून मारला, लॉंग ऑनला प्रयत्न करता क्षेत्ररक्षक, काही फायदा नाही. बॉल जाईल सीमारेषा पार, षटकार. सहा बॉल आणि 20 धाबाची गरज या मॅच मध्ये. 6 बॉल 20 धाबा. कल्पेश, सहा बॉल आणि 20 धाबाची गरज या मॅच मध्ये. साकेवरती बॅटर, पहिला बॉल ऑन साइडला फुलटॉस बॉल खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर पहिल्या बरोबर सिंगल बीतते. अजून या मॅच मध्ये 5 बॉलचा खेळ, आता शिल्लक आहे 5 बॉल मध्ये इथून 19 धाबा चेस करावे लागतील. कल्पेश ओल्ड इज गोल्ड म्हणून त्याला म्हटलं जातं. नेहमीच आपण पाहतोय 6, 7, 8, 9, 10 ज्या वेळेस असतात त्यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश येतो आणि सामना जबरी टीमला जिंकून देतो. परंतु आज 20 धाबा त्याला रोखायचे. या
पुढचा बॉल मोठा फरका घेण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये, बट आणि बॉलचा टप्पा पडला, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर बॉल निघून चालला स्त्रीक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 4 बॉल मध्ये 19 धाबा इथून चेस करावा लागतील. फिल्डिंग आता सेट करण्यात येईल. फील्ड सेटअप एक खेळाडू आता 38 वर्तुळाच्या आतमध्ये घेण्यात आला महेंद्रच्या माध्यमातून. बढतो यार, चला टीम गावदेवी काकडबाल यावेळेला बॅकफुटला गेले, पंच केलाय, फाईन लेगला क्षेत्र मोकळं होतं आणि त्या दिशेला बॉलला बेर काढून दिले. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राम येथील 4 आणि आता या बाद मध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल मध्ये 15 धाबा इथून चेस करावा लागतील. बढतो यार, तीन बॉल 15 धाबा. यावेळेला देखील टर्न केला ऑन साइडला. स्कोर एकला खेळाडू आहेत उपस्थित, पोहोचतील. बॉलवरती उत्तम फेक करतायत. 2 धाबा एकपटाचा प्रयत्न होतो आणि या 2 धाबा प्रचंड वेगाने एकपट्यात जातील. परंतु अजून आता या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धाबा चेस करावा लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. काकडबाल टीम कॅप्टन आपण या टॉस साठी. इथे देखील फटका चांगला आहे. खेळाडू आहे डीप मध्ये, सिंगल मेल आणि जवळपास आता सामना जोबिली टीमने खिशात घातलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 1 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 12 धाब्याची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न शेवट गोड केले, परंतु सामना जिंकला टीम पार्थ 11 जय हनुमान जोबिली संघाला अभिनंदन. तर हार्डलक टीम गावदेवी वसार बी. चला शेक हँड करा, त्यानंतर मैदान सोडा आणि या मॅचचा मारा तर मॅच.